साइडला तुम्ही पाहताय 30 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. डीप मध्ये एक मिड विकेटला अमोल ला ठेवलाय. पहिला बॉल लेट अस प्ले. अंतिम सामन्याला सुरुवात होतोय. पहिलाच बॉल गती केली. लेग कटरचा वापर बॅकफुटला जाऊन कट केलाय. टॅप केलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक चांगला लेग कटर टॅप पडल्या. हलकासा चेंडू वळाला ऑफस्टंपच्या बाहेर. बॅकफुटला जात असताना कट केला चेंडू. सिंगलनं आपलं खातं उघडलंय सुजितनं. संघाचा श्री गणेश होत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1. दुसरा बॉल क्रॅकिंग कव्हर डाऊन डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलाय. तिथे दुसरा धावेचाही प्रयत्न होतोय. 2 धाबे ते मिळत आहेत सुजित खोतला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 3. समोरची टीम टांगड्या एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल या मॅच मध्ये SD11 गणेशवाड या टीमला. कारण 14 संघांना नमून हे दोन्ही संघ मात्र आता फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. इनटू द फायनल. ओहो हलवार बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु बॅटची कडा घेतली. इथे धावा मिळणार नाहीये. अगदी सोपा बॉल होता. अगदी सोपा बॉल मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाहीये सुजित खोत. बॅटची कडा घेतली. बॉल विसावला खेळपट्टी बरोबर त्यामुळे धाव येणार नाहीये. डॉट बॉल. आता थोडासा कमबॅक होतोय आभासोचा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 3. ओहो ब्लॉक आउट मध्ये टाकलेला बॉल. चांगला यॉर्कर डिग आउट करत असताना बॅटच्या टू इनला बॉल लागला. तिथे 1 रन कंप्लीट झाली. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 4. शेतकरी धाब्याची सर्वे सर्वा आदरणीय श्री अजिंक्य शेवाळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. श्री सद्गुरू बाबा महाराज चषक भव्य स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. ओहो बॅकफुटला जाऊन पूल केलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल न सीमारेषा ओलांडलेली आहे. बॉल सीमा पार. बघूया अंपायर काय सिग्नल देतात. चौकार आहे. आणि या चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. 30-35 धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये कारण समोरची टीम तगडी आहे. जनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी म्हटलं की या स्पर्धेची नेहमी चर्चा केली जाते. या टीमची एक बॅटिंग लाईनची खोली जर पाहिली तर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे 30-35 धावा तर पाहिजेलच या मॅच मध्ये तरच तुम्ही फायटिंग देऊ शकता सेकंड इनिंग मध्ये. तसा प्रयत्न करेल SD11 गणेशवाडी टीम. ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. लॉंग ऑन ला क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. फ्लॅट अँड फ्युरियस. फ्लॅट एट अँड फ्युरियस. खूप चांगला फटका. एक षटकार येतो सुजितच्या बॅट मधून. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक तुम्ही पाहताय सुजितच्या बॅट मधून. शेवटच्या बॉल वरती अबासोच्या विरोधामध्ये एक लॉंग ऑन क्लिअर करणारा षटकार आलाय. आणि या 6 रनच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 14 बिनगडी बाद. आता फारशी चांगली सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये SD11 गणेशवाडी या टीम. कारण त्याचं कारण आहे SD11 गणेशवाडी या टीमने विकेट अजूनही गमावलेला नाहीये. त्यामुळे सुरुवात चांगली झाली. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी सुचित
जेनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमचा भरोशाचा गोलंदाज, एक फ्रंट लाईन गोलंदाज अशी त्याची ओळख आहे. सुचित बॉलिंग साठी आलाय. स्ट्रायकिंग ला पहिल्यांदाच आता फेस करतो. पहिला बॉल सचिन देसाई, त्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. ऑन द टोस करण्याचा प्रयत्न, मिस्तामिंग बॉलच्या खाली अजिंक्यने खूप चांगला झेल टिपला. फलंदाज आउट होतोय सचिन देसाई. शून्यावरती बाद. गोल्डन डकचा शिकार. खरं तर हाफ ट्रॅकर होता, मेजवानी होती पुलचा फटका खेळण्याचा, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. फटका मारल्यानंतर इलिव्हेशन जास्त प्राप्त झालं नाहीये फटक्याला आणि तिथे खूप चांगला झेल अमोलने टिपला. फलंदाज आउट सचिन देसाई. चला नवीन बॅटर भाग्यवान आला बॅटिंग साठी. 14 वरती पहिली विकेट गमावली एसडी11 गणेशवाडी या टीमनं. या स्पर्धेचा अंतिम सामना तुम्ही पाहताय. फुलटॉस बॉल, अगदी हलवा बॉल, परंतु खेळता आला नाहीये भाग्यवानला. ड्राय करण्याचा प्रयत्न, 1 रन तर कंप्लीट झाली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 15. खरं तर आडव्या बॅटने सुद्धा मारता आला असता फटका. फुलटॉस बॉल होता परंतु पोझिशन मध्ये नव्हते भाग्यवान हा फटका खेळण्यासाठी. मुलं बॅकलिपला लवकर खाली आणावं लागलं. कव्हर्सला केलंय. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 15. जास्तीत जास्त स्ट्राईक वर आता सुजितवर खेळावं लागेल आणि ही रणनीती आता आखावी लागेल या मॅच मध्ये, कारण त्याच्या बॅट मधून धावा बरसल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेस बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते सुजितला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 16. अजून उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा झाले. स्कोर बोर्ड होती 16. लॉस ऑफ 1 विकेट्स. सुचित पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत 2 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. ओहो, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला शतरक्षक तिथे झेल पकडलाय. फलंदाज आउट होतोय. सुजित बॅक टू द पॅव्हिलियन. असं वाटलं होतं की एका वेळेला हा फटका बाहेरच चाललाय, परंतु हवेच्या विरोधामध्ये बॉल आतमध्ये झाला आणि लॉंग ऑफला एक खूप चांगला झेल पकडत असताना फलंदाज आउट होतोय सुजित. हा मोठा धक्का असेल एसडी11 गणेशवाडी या टीमला. 2 गडी बाद झालेत. टीमची धावसंख्या 16. पहिली विकेट 14 वरती आली, दुसरी विकेट 16 वरती आली. दोन धक्के दिले सुचितनं. सचिन देसाईला आउट केलं, त्यानंतर सुजितला आउट केलं. सुजितनं धक्क्यावरती धक्के दिलेत, वार केलेत, पलटवार केलेत या ओव्हर मध्ये सुचितनं. काय गोलंदाजी. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये JK गणेश खोत. ओहो, बॅटची कडा थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. पहा ड्रिल करतोय एक्झॅक्टली कुठल्या झोन मध्ये हा फटका मारायचा होता. बॅकफुटला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली JKची आणि JKनं सिंगल कंप्लीट करत असताना आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 17. फुल टॉस बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. इथे खूप चांगला प्रयत्न लॉंग ऑनला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रन आउट होते फलंदाज भाग्यवान. काय निलेशनं फिल्डिंग केली होती. जवळ षटकार होता. चेक करा पाहिजे तर. लांब आहे का. खूप चांगली फिल्डिंग निलेशच्या माध्यमातून आपल्या टीम साठी धाबा वाचवल्या. 4 2 धाबा येतात आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 19 धाबा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय.
टीमची धावसंख्या 19. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी अंकुश चालला बॅटिंग मध्ये. इनर नंबर 4 मध्ये ऑलरेडी 3 विकेट गमावलेले आहेत. पहिली विकेट SD ची केली, दुसरी सुजित ची केली आणि तिसरा भाग्यवान आउट झालाय. आता ओव्हर नंबर 3 मध्ये मारुती सिंगन एक चांगला फिरकीपट्टू ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी आलाय. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषा पार येतोय. खणखणीत चौकार जीकेच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 23-23. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चला बॉल द्या, नवीन बॉल द्या, जुना बॉल द्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आता 23. पहिल्याच बॉल वरती एक चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जीकेच्या माध्यमातून, गणेश कोचच्या माध्यमातून. तिथे खराब फिल्डिंग, क्षेत्ररक्षकाला हुलकावून देत बॉल सीमारेषा पार गेलाय. 4 रनसाठी चौकार. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. चला मॅच बॉल आलाय. आणखीन एक तडाखा, ढगात लाइटिंग लावत बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका गणेश कोचच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पार षटकार. खर तर या सकाळपासून या स्पर्धेतला सर्वाधिक उंच आणि लांब गेलेला हा षटकार. SD11 गणेशवाडी टीमचे समर्थक खास कल्याण डोंबिवलीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मार्क्स ते भरपूर खुश आहेत. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती आता वार पलटवार सुरू आहे. मारुती सिंगन वरती आता आक्रमण केलंय जीकेनं, गणेश कोहतनं. पहिल्या बॉल वरती चौकार, हा बॉल ढगात लाइटिंग लावत गेलाय सीमारेषा पार. 6 रनसाठी षटकार, एक उत्तुंग षटकार आलाय गणेश कोचच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 29. 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. 29 ला 4 विकेटचं नुकसान. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे ही सिंगल प्राप्त झाली. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 30. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे झेल सोडला, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट केलाय. चला पंचांशी वादाबाद करू नका प्लीज, एकमेकांना क्रॉस झालेत ते. एकच धाव इथे मिळेल. टीमची धावसंख्या 31. नवीन फलंदाज उमेश देसाई बॅटिंग साठी चाललाय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगली बॅटिंग करत असताना जीके, गणेश कोच आतापर्यंत जर पाहिलं तर जीकेच्या बॅट मधून तुम्ही पाहिला एक षटकार, एक चौकार, आणि तो खेळतो वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती. खूप चांगली खेळी आता करत असताना शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा बॅटिंग साठी गणेश कोच तयार. बॅटच्या टोईनला लागला, इथे रनआउटची संधी आहे. फलंदाज होईल बाद.
विकेटचं पतन. सहावी विकेट गमावली. SD11 गणेशवाडी या टीमनं GK गणेश खोत रनआउटच्या रूपाने आउट होतोय. आता नवीन फलंदाज रवी महाराज, परंतु आता स्ट्रायकिंगला उमेश देसाई शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार. एक चेंडू बाकी आहे. टीमची धावसंख्या 31. 31. शेवटचा बॉल शिल्लक. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले मेगा फायनल तुम्ही पाहताय. अंतिम सामना. इथे पहा उमेश मिस झालाय. बीट झाला. स्टंपिंग विकेट. आणखीन एक विकेटचं पतन. अशा पद्धतीने 6 गडी बाद झाले. टीमची धावसंख्या 31 आणि 32 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमच्या समोर 32 टू विन. 18 बॉल 32 धाबा हे समीकरण. चला वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री सद्गुरू बाबा महाराज क्रिकेट वॉरियर संवादी आयोजित श्री सद्गुरू बाबा महाराज चषक तुम्ही पाहताय. 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगले नियोजन आणि या स्पर्धेचा अंतिम सामना तुम्ही पाहताय. जैनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी विरुद्ध SD11 गणेशवाडी. टॉस इथे जिंकला. सिंगनवाडी टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावामध्ये एक चांगला खेळ, एक चांगला टार्गेट सेट केलाय SD11 गणेशवाडी या टीमच्या दृष्टिकोनातून. 32 धाबांचं लक्ष आहे. 18 बॉल 32 धाबा. 10.66 सरासरीने धाबांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये जनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमच्या समोर. आणि या पाठलाग करण्यासाठी तुम्ही पाहताय सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. अमोल आणि सुचित हे दोन्ही ओपनिंग बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. या रन डिपेंड करायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल. अमोलची विकेट्स महत्वाची आहे या मॅच मध्ये. विकेट फॅक्टर महत्वाचा आहे SD11 गणेशवाडी या टीम साठी. जर विकेट्स लवकर आल्या तर मॅच मध्ये कमबॅक किंबहुना मॅच मध्ये पकड निर्माण करेल SD11 गणेशवाडी. आणि इथून जर चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली तर मात्र या मॅच मध्ये हा सामना आटोक्यात राहील जनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमच्या. त्यामुळे दोन्ही टीमला महत्वाचा सामना. ग्रँड फिनाले मेगा फायनल. बॉलिंग साठी तुम्ही पाहताय अंकुश खोत एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने त्याने भूमिका पार पाडलेली आहे SD11 गणेशवाडी या टीमचं रिप्रेझेंट करत असताना. त्यामुळे आता त्याच्यावरती जबाबदारी भरपूर मोठी असेल. स्ट्रायकिंग इन अमोल. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ साइडला, ऑन साइडला मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. डीप मध्ये एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मिळते. पावरती लागलाय त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1. पहिल्याच बॉल वरती एक चांगला चेंडू बीट केलाय अमोलला या बॉल वरती. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये.
32 करायचे आहेत या मॅच मध्ये. ग्रँड फिनाले मेगा फायनल या स्पर्धेचा अंतिम सामना तुम्ही पाहताय. SD11 गणेशवाडी विपक्ष जनमन स्पोर्ट्स सिंगणवाडी. दोन्ही संघात इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात या अंतिम सामन्यामध्ये. पहा त्यांच्या पाठीमागे SD गणेश सचिन देसाई अगदी फिल्डिंगची सजावट करत असताना. पुन्हा एकदा बॉलर तयार. अंकुश ओव्हर द विकेटने अमोल साठी हा बॉल. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह तर झाला. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगल ना आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहे 2. लक्ष आहे या टार्गेट आहे या मॅच मध्ये 32 धावांचं. वाशीच्या क्रीडांगणावरती हा महासंग्राम तुम्ही पाहताय. सुभाषचंद्र बोस क्रीडांगण सेक्टर 1 वाशी. आणि या क्रीडांगणामध्ये रंगलेला हा महासंग्राम. बॅटची कडा, त्यानंतर फ्लाय स्लिपच्या दरम्यान हे ट्रॅप होतं, हे झालं विणलं होतं. काय कॅप्टनशिप सचिन देसाईची, कौतुक करेन. अमोल साठी मात्र हे ट्रॅप होतं. जो फर्स्ट स्लिपला बाबाला ठेवण्यात आलं होतं हे त्याचं कारण की बॅटची कडा लागल्यानंतर मात्र अमोल इथे फसला जाईल, त्यासाठी हे जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकलाय. काय कॅप्टनशिप, कौतुक करायला पाहिजे सचिन देसाईचं. कोणीच फ्लाय स्लिपच्या दरम्यान सकाळपासून क्षेत्ररक्षक लावला नाहीये, परंतु काय डोका आहे सचिन देसाई, एक मास्टर माइंड कॅप्टन. आणि ते पहिला विकेट, मोठी विकेट आली SD11 गणेशवाडी टीमची. अमोल बाद नवीन फलंदाज. बॅटिंग साठी आता प्रशांत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती फक्त 2. अंकुशनं आता विकेट प्राप्त केलेली आहे या ओव्हर मध्ये. दुसरा बॉल थ्रू द कव्हर, इतर रनआउटची संधी आहे. फलंदाज होईल बाद. वा 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 वा, काय फिल्डिंग केली जाते उमेश देसाई. या अगोदर बऱ्याच चुका झाल्या होत्या उमेश देसाई कडून, परंतु ती चुकीचं आता भुर्दंड भोगा होतोय. आणि ही भरीव कामगिरी करत असताना ते चुका आता विसरला उमेश देसाई. रिक्स घेतली नाहीये चेंडू फेकण्याची, स्वतः धावला. भाग मिल्का भाग आणि त्याने स्टंप उखडले. तिथेही रनआउट झाला फलंदाज. प्रशांत 0वरती बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 जयनुमन स्पोर्ट्स सिंगणवाडी या टीमला. लक्ष आहे 32 धाबांचं. 2 गडी बाद 2. आपल्या स्क्रीन वरती आता नेल्सन आकडा 2-2. नवीन फलंदाज मारुती शिंगण प्रमोट केलाय. मारुती शिंगणला, कारण हा नंबर मारुती शिंगणचा नाहीये बॅटिंग साठी, परंतु प्रमोटिंग केलाय या मॅच मध्ये. ओहो, खूप चांगला ड्राईव्ह. सुचितच्या बॅट मधून एक क्रॅकिंग चौकार. इनफिल्डच्या वरून बॉल सीमा पार चौकार. सुचितच्या बॅट मधून चांगला फटका. बॅकफुटला जात असताना इनफिल्डच्या वरून चौकार वसूल केला आणि या चौकाराने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6. 5 बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हरचा शेवटचा बॉल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. बॅकफुटला जाऊन पूल केला. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाहीये. कैलास खूप चांगल्या वेगाने भरपूर आलेत. खूप चांगली फिल्डिंग करत असताना एकच धाव. सुचित आता स्ट्राईक वरती आहे, त्यामुळे ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे 7. 2 गडी बाद अशी परिस्थिती. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धाबांची गरज आहे अजूनही 25. 12 बॉल आणि 25 धाबांची आवश्यकता. मॅच ऑन. सामना अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत सुचित आहे, जोपर्यंत मारुती शिंगण आहे, तोपर्यंत मॅच ऑन राहील. कारण दोन्ही असे फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज अशी त्यांची गणना केली जाते. मारुतीच्या रडार मध्ये बॉल आला की तो बॉल सीमारेषेच्या बाहेरच जातो. असे बरेच स्पर्धांमध्ये मारुतीनं बॅटिंग केलेली आहे. ज्यावेळी समस्या वाढलेत, दबाव वाढलेत, प्रसंग वाढलेले आहेत आपल्या
टीमच्या माध्यमातून त्यावेळेस मात्र मारुतीनं बॅटिंग केलेली आहे. हे आपण नव्याने पाहिलेलं नाही तर बऱ्याच स्पर्धांमध्ये त्याची आपण बॅटिंग पाहिलेली आहे. बाबा बॉलिंग साठी ओव्हर नंबर 2 मध्ये संतोष उर्फ बाबा 12 बॉल 25 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला सुचित एक चौकारानं तो खेळतो 5 या आकड्यावरती आणि संघाची धावसंख्या 7. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटची कडा घेतली. शॉर्ट मिड विकेटला रवी महाराज. तोपर्यंत एक धाव इथे मिळते सुचितला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8. लक्ष आहे या मॅच मध्ये 32 धावांचं म्हणजे अजूनही 11 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका पाहिजे जनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमला तरचे लक्ष दृष्टीक्षेपात येईल, जवळ येईल, परंतु त्या फटक्याची नितांत आता गरज आहे. यावेळेस फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अंकुश. एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. बॅकअप चांगला आहे रवी महाराजचं, त्यामुळे 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत मारुतीला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 10. आता 10 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 10 रन, 10 चेंडू आणि 22 धावा इथून करायच्या आहेत जनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमला. यावेळेस फटका चांगला कॅच आहे. कॅचचा कॉल पकडला असेल. व्हॉट अ कॅच. अंकुशनं जमिनीला झेल पकडला आणि फलंदाज मारुती सिंगनबाद आणखीन एक विकेटचं पतन झालंय. धक्क्यावरती धक्के देते. तिसऱ्या विकेटचं पतन झालं. आता 9 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. नवीन फलंदाज आता अनिकेत आलाय. अखेर बाबाने विकेट काढली. काय झेल टिपलाय अंकुश कोतनं. बॉल वरती नजर, त्यानंतर जमिनी लगेच झेल. असे झेल टिपणं सोपं नाही कारण सूर्याची किरण अगदी डोळ्यासमोर आहेत त्या झोनला आणि अशा कंडिशन मध्ये झेल घेणं सोपं नाहीये. बॅकफुटला जाऊन कट केलाय. सिंगलनं काम चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. असं तशीच कंडिशन आहे. सिंगलनं अनिकेतनं खातं उघडले. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आतापर्यंत 11 म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगलं टेलिकास्ट तुम्ही पाहता. सकाळपासून या स्पर्धेचं पाहतो. GTC सुशील पाटील अँड कंपनी या स्पर्धेला टेलिकास्ट करते. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या कडेला बॉल लागला. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी आहे. बघूया धाव मिळला बॅक परंतु इथे पोहोचला अनिकेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळत आहेत अनिकेतला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 13 म्हणजे अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 7 बॉल मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. 7 बॉल 19 धावा. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये थोडंसं समीकरण सोपं होईल. या मॅच मध्ये कमबॅकच होईल. या बॉल वरती एखादा षटकार आला तर 7 बॉल 19 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अनिकेत तयार. इथे स्टंपिंग केलेले फलंदाज आउट. आउट होते. काय विकेट किपिंग. बाबाचं कौतुक करेन. त्या अगोदर सचिन देसाईचं मी कौतुक करेन. काय कलेक्शन होते त्यांच्या पाठीमागे. खूप चांगली विकेट किपिंग. बॉल बॅट रिटर्न यायच्या अगोदर स्टंप उखडले सचिन. जर इथे टायमर असला असता तर कदाचित आपल्याला तो स्पीड समजला असता. जसं महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस स्टंपिंग करायचा त्यावेळेस मात्र तिसऱ्या अंपायर साठी तो चॅलेंज असायचा.
उभरती झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 13, म्हणजे आता करायचे आहे 7 चेंडू 19 धावा. आता मार्क्स जे कल्याण डोंबिवलीवरून उपस्थित झालेले आहेत SD11 गणेशवाडीचे अगदी खंदे समर्थक आता खुश आहेत आणि सध्या त्यांचे प्रमोशन झालेले आहे. 70 या लाईव्ह युट्यूब चॅनलवरती त्याचं प्रमोशन झालंय. सध्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हणजेच महाराष्ट्राचा जो वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेटचा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये सध्या त्यांची भूमिका खूप चांगली आहे. 70 युट्यूबच्या माध्यमातून गणेश खोत बॉलिंग साठी आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल 19 धाबांची आवश्यकता. सुचित ऑन स्ट्राइक. यावेळेस फटका चांगला आहे. मिडलला फिल्डिंग चांगली आहे रवी महाराजची. वड फिल्डिंग. इथे रन आउट. आणखीन एक विकेटचं पतन. धक्क्यावरती धक्के लागतात. खूप चांगली फिल्डिंग झालेली आहे. खूप चांगली बॉलिंग झालेली आहे SD11 गणेशवाडी या टीमची या मॅच मध्ये. ग्रँड फिनाले मेगा फायनल तुम्ही पाहताय. SD11 गणेशवाडी विरुद्ध जैन स्पोर्ट्स सिंगनवाडी. आता 5 बॉल मध्ये 19 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज बॅटिंग साठी सूरज, परंतु स्ट्राइकला आहे सुचित. ओहो फटका फसलाय. जीकेचा कॉल. कॅच इट. आणि ते अगदी सोपा झेल टिपलाय. कॉटन बॉल फलंदाज बाद. सुचित जो राहिलेली विकेट होती ती आता गमावली जैन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमना. आणखीन एक विकेटचं पतन. धक्के लागतायत प्रत्येक ओव्हर मध्ये जैन स्पोर्ट्स सिंगनवाडी टीमला. आता थोडस पारड जड आहे SD11 गणेशवाडी टीमचं. त्याचं कारण 4 बॉल आणि 19 धाबांची आवश्यकता आहे. आता या मॅच मध्ये पकड निर्माण केलेली आहे SD11 गणेशवाडी या टीमनं. यावेळेस फटका चांगला आहे. तिथेही विकेट मिळू शकते. वड कॅच. अंकुश खोत न हा झेल टिपलाय. आणखीन एक विकेटचं पतन. तू चल मैं आया अशी परिस्थिती सध्या जैन स्पोर्ट्स सिंगनवाडी टीमची. घडी क्रमांक बाद झालाय 7वा. आणि ते मात्र मला तर वाटतं पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये विकेट आलेली आहे. आणखीन हो आलेली आहे. 200 धाबांवरती 6वी विकेट पाकिस्ताननं गमावलेली आहे. ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. ऑन हॅट्रिक बॉल जीकेचा. चला हॅट्रिक होईल का? परंतु नाहीये. नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय. सुजित को बॅकअप साठी एकच धाव मिळेल. म्हणजे आता समीकरण पहा. 3 बॉल 2 बॉल आणि 18 धाबांची आवश्यकता. चॅम्पियन होण्यासाठी आता 2 चेंडूंचाच वेळ बाकी आहे. 2 चेंडू 18 धाबा. एक औपचारिकता आता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण जीके न चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केलेली आहे. जीके फ्रेम मध्ये आहे. जीके फ्रेम मध्ये आलाय. ज्यानं बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली. आपला संघ अडचणीमध्ये असताना बॅटिंग तर चांगली केलेली आहे जीके न. आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती या फायनलच्या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट झालाय. हे विसरून चालणार नाहीये. चला हा सामना जिंकलाय. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे SD11 गणेशवाडी टीम. चला रवी महाराज पहा सेलिब्रेशन. यस हे सेलिब्रेशन होत. चॅम्पियन संघ ठरलाय. चला असं सेलिब्रेशन करा. परंतु खूप चांगला खेळ झाला. विजेत्या संघांचं अभिनंदन. उपविजेत्या संघाचं सुद्धा भरभरून अभिनंदन करतोय. खूप चांगला खेळ तुम्ही केला जैन स्पोर्ट्स सिंगनवाडी. तुमचंही अभिनंदन. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय. हा सामना ग्रँड फिनाले मध्ये 17 रन हा सामना जिंकलेला आहे. पराभूत केला जैन स्पोर्ट्स सिंगनवाडी टीमला. वेल प्लेड. अभिनंदन SD11 गणेशवाडी.